नमस्कार. आज आपण आलो आहे पुणतांबा या गावामध्ये. पुणतांबा या गावामध्ये गडी, नगरकोट व खूप मोठ्या प्रमाणात गावामध्ये मंदिरे आहेत. अशा या ऐतिहासिक गावाला आज आपण भेट देण्यासाठी आलो आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात गोदावरी नदीकाठी वसलेले पुणतांबा गाव तेथील गोदावरी नदीला असलेला घाट व त्यावरील मध्ययुगीन मंदिरामुळे चांगलाच प्रसिद्ध आहे. शनी महात्म्यात वर्णन केलेले तांब लिंदनापूर व पुणस्तंभ ही दोन गावे एकत्र येऊन त्यांचे पुणतांबा नगर झाल्याचे मानले जाते. पूर्वी दोन्ही गावे गोदावरी नदीच्या दोन्ही काठावर वसली होती, पण पुरामुळे ही दोन्ही गावे उद्ध्वस्त झाल्याने त्यांचे एक गाव बनल्याची कथा स्थानिकात प्रचलित आहे. गावाची एकूण प्रमाणबद्ध रचना पाहता ते खरे असल्याचे जाणवते. प्राचीन काळापासून हे गाव भरभराटीस आल्याने समृद्ध असे हे गाव नगरकोटाच्या आत असणे साहजिकच आहे. पुणतांबा शहर हे मनमाड, दौंड तसेच शिर्डी लोहमार्गावरील रेल्वे स्थानक असून पुण्याहून 200 किलोमीटर अंतरावर तर मुंबईहून शिर्डी मार्गे 275 किलोमीटर अंतरावर आहे. शिर्डी ते पुणतांबा हे अंतर 15 किलोमीटर आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पुणतांबा शहराचा पसारा आज वाढला असला तरी मुख्य गाव हे आजही कोटाच्या आत वसलेले आहे. साधारण 100 एकरवर वसलेल्या या गावाभोवती 2 किलोमीटर लांबीची तटबंदी असून या तटबंदीमध्ये 11 वेशी म्हणजे गावात प्रवेश करण्यासाठी 11 दरवाजे असल्याचे गावकरी सांगतात. या 11 वेशींना वेगवेगळी नावे होती, पण आज आपणाला या वेशींची नावे सांगता येत नाहीत. आज या तटबंदीची पडझड झाली असली तरी बहुतांशी तटबंदी आजही शिल्लक आहे. या गावाला 11 वेशी असल्याचे स्थानिक सांगत असले तरी आज मात्र आपल्याला केवळ 4 वेशी व त्यांचे दरवाजे पाहायला मिळतात. या 4ही वेशी प्रशस्त व मोठ्या असून त्यातून वाहने सहज ये जा करतात. पुणतांबा गावात आपला प्रवेश हा धनवटे पाटील वेस या दरवाजाने होतो. ही वेस आजही वापरात असून या वेशीचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. धनवटे पाटील वेशीचा दरवाजा 2 भक्कम बुरुजात बांधलेला असून त्याला नव्याने धनवटे पाटील असे नाव देण्यात आले आहे. दरवाजाच्या आतील बाजूस तटबंदीला लागून दरवाजावर तसेच बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या दरवाजाला लागून काही प्रमाणात कोटाची तटबंदी पाहायला मिळते. गावात आजही आपल्याला मोठ्या प्रमाणात 2 ते 3 मजली जुने वाडे पाहायला मिळतात. यातील एक वाडा होळकरांचा असल्याचे सांगितले जाते. गावातून गोदावरी नदीकाठी असलेल्या मामाभांचे मंदिराकडे गेले असता आपण गावाच्या दुसऱ्या वेशीतून बाहेर पडतो. या वेशीची पडझड झाल्याने तिच्या दरवाजाच्या ठिकाणी नव्याने कमान उभारण्यात आली आहे. या कमानी शेजारी कोटाची तटबंदी असून नदीच्या दिशेने असलेली ही 1 किलोमीटर लांबीची तटबंदी आजही चांगल्या स्थितीत आहे. या तटबंदीचा खालील भाग घडीव दगडात बांधलेला असून त्यावरील बांधकाम ओबडधोबड दगडांनी केलेले आहे. तटबंदीत आपल्याला काही ठिकाणी बुरुज पाहायला मिळतात. या दरवाजासमोरच मामाभाचे मंदिर आहे. मामाभाचे मंदिर म्हणजे गावाबाहेर असलेल्या 2 मध्ययुगीन काळातील समाधी असून त्यातील महादेवाची पिंड पाहता या दोन्ही व्यक्ती शैवपंथीय असाव्यात. यातील एका मंदिरावर असलेल्या शिलालेखात ही वास्तू शके 1693 म्हणजे 1771 मध्ये बांधल्याचा उल्लेख असून त्यात पुणतांबा गावाचा उल्लेख पुण्यस्तंभ असा केलेला आहे. या मंदिराच्या आवारात बऱ्याच समाध्या असून आसपास काही मंदिरे पाहायला मिळतात. मामाबाचे मंदिर पाहून झाल्यावर कमानीतून पुन्हा कोटात शिरावे व तटबंदीला लागून उजव्या बाजूने आपली पुढील भटकंती करण्यास सुरुवात करावी. येथे तटबंदीला लागून नव्याने काही घरे बांधण्यात आली आहेत. या वाटेने सरळ पुढे आल्यावर आपण कोटाच्या 3ऱ्या दरवाज्यात पोहोचतो. 2 चौकोनी बुरुजात बांधलेला हा दरवाजा चांगलाच मोठा असून दरवाजाने गोदावरी नदीकाठी असलेल्या घाटावर तसेच मंदिराकडे जाण्यासाठी फरसबंदी दगडी वाट बांधलेली आहे. दरवाजा शेजारी असलेल्या बुरुजावर दर्गा बांधलेला आहे. येथे समोरच गोदावरी नदीकाठी महादेव व कार्तिकेय मंदिर आहे. कार्तिकेय मंदिराचे बांधकाम घडीव व कोरीव दगडात केलेले असून मंदिरात
दगडात केलेले असून मंदिराच्या कळसाची उंची साधारण 40 फूट आहे. मंदिराच्या सभामंडपात शंकराची पिंड असून आत गर्भगृहात दक्षिणमुखी कार्तिकीय मूर्ती आहे. मंदिराबाहेरील देव कोष्टकात गणपती, पार्वती व गंगेची मूर्ती आहे. या मंदिराशेजारी असलेले महादेवाचे मंदिर देखील दगडात बांधलेले असून हे मंदिर शके 1619 म्हणजे 1697 मध्ये परशुराम रामचंद्र पटवर्धन यांनी बांधल्याचा उल्लेख आहे. हा शिलालेख व मामाबांचे मंदिरातील शिलालेख पाहता ही सर्व बांधकामे 17व्या व 18व्या शतकाच्या उत्तरार्धात केली गेली आहेत. महादेव मंदिराच्या आवारात वेगवेगळ्या प्रकारची कोरीव नागशिल्पे पाहायला मिळतात. या मंदिराच्या मागील बाजूस नदीकाठी घाट बांधला असून तो अहिल्याबाई होळकर यांनी बांधल्याचे सांगितले जाते. पण मंदिरातील शिलालेख व घाटाचे बांधकाम पाहता हा घाट मंदिरासोबत बांधला असावा. पुणतांबा येथे गोदावरी दक्षिण वाहिनी वाहत असल्याने पूर्वी येथे अंत्यविधीनंतर उत्तरक्रिया व श्राद्ध तसेच मोक्षप्राप्तीचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत असत. त्यामुळे लोकांच्या सोयीसाठी येथे महादेव मंदिरासोबत घाट बांधण्यात आला. गावाभोवती असलेला कोट जामखिंडीकर पटवर्धन यांनी बांधल्याचे स्थानिक सांगतात व मंदिरातील शिलालेखात पटवर्धन नाव पाहता हे संयुक्तिक वाटते. या मंदिराच्या पुढे काही अंतरावर नदीकाठावरच यज्ञसेनी देवीचे मंदिर आहे. या मंदिराकडे जाताना आपल्याला कोटाचा 4था दरवाजा पाहायला मिळतो. हा दरवाजा 2 बुरुजात बांधलेला असून त्याला आडोसा देण्यासाठी त्यापुढे आडवी भिंत बांधून त्यात बुरुज बांधण्यात आला आहे. या दरवाजातून देखील नदीच्या दिशेने फरसबंदी वाट बांधलेली आहे. या दरवाजाच्या समोरच पण नदीच्या दुसऱ्या काठावर यज्ञसेनी देवीचे मंदिर आहे. देवीचे मंदिर बंदिस्त प्रकारात बांधलेले असून हा प्राकार म्हणजे मंदिराभोवती एक प्रकारची तटबंदी आहे. या तटबंदीच्या 4 टोकावर 4 बुरुज असून बाहेर दरवाजा समोर 30 फूट उंच दीपमाळा आहे. या दीपमाळेच्या आत असलेल्या जिन्याच्या माथ्यावर जाता येते. दीपमाळे शेजारी घडीव दगडात बांधलेला मोठा समाधी चौतार आहे. नदीकाठच्या या मंदिराची भटकंती करताना नदीच्या दिशेला असलेली कोटाची तटबंदी व त्यावरील बुरुज व्यवस्थित पाहता येतात. या मंदिराशिवाय गावात खंडोबा, कालभैरव, चांगदेव महाराज समाधी यांची प्रमुख मंदिरे आहेत. कोटाच्या आत असलेले पुणतांबा गाव व नदीकाठचे मंदिरे पाहण्यासाठी आपणाला साधारण 2 तास लागतात. अशा या ऐतिहासिक गावाचे आज आपण सफर केले आहे. खूपच सुंदर आहेत. सर्व परिसर पाहावा आपण. शिलालेख आहेत, मंदिरे आहेत, प्राचीन मंदिरे सर्व आपणाला पाहायला भेटतात. अशा या ऐतिहासिक गावाला आपण निश्चितच भेट द्यावी. व जवळच आपणाला सवंतर ही सुद्धा गडी आहे, कोपरगाव तालुक्यामध्ये असणारी. कोपरगाव या शहरापासून जवळच आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मामाबाच्या मंदिरामध्ये असणारा हा एक शिलालेख इथं पाहायला भेटतोय आपल्याला. मामाबाच्या मंदिरात असणारा मंदिर आहे हे. आणि इथं पाहू शकतो इथं जी झाली आहे शिलालेखची. हा त्याच्यावरून शिलालेख होता इथं. गणेशपट्टी नंदी महाराज.
2 नंबरची वेस आहे ही. पुणतांबा शहरातील ही 2 नंबरची वेस आहे.